इयत्ता तिसरीत शिकणारा ब्रायन राहुल गावित वय 8 वर्ष राहणार सोनखडका या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या वसतिगृहामागील शौचालयाच्या उघड्या सेफ्टी टँकमध्ये आढळून आला। मिळालेल्या माहितीनुसार ब्रायन हा 3 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 3 वाजल्यापासून शाळेतून अचानक बेपत्ता झाला होता। तो दिसेनासा झाल्यानंतर शाळा प्रशासनाने नवापूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलीस, शिक्षक आणि नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला। परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली, तसेच नातेवाईकांकडेही चौकशी करण्यात आली। दरम्यान त्याचा फोटो सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअप ग्रुपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता। मात्र त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नाही। अखेर 4 एप्रिल रोजी दुपारी आश्रमशाळेच्या वसतिगृहाच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाच्या उघड्या सेफ्टी टँकमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली। या दुर्दैवी घटनेने संपूर्ण भागात शोककळा पसरली आहे। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, विसरवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्यासह पोलीस अधिकारी तसेच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी PM वसावे आणि इतर संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। अधिक तपासासाठी फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी केली। त्यानंतर बालकाचा मृतदेह बाहेर काढून नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या घटनेनंतर ब्रायनच्या आईवडिलांसह नातेवाईकांनी शाळा परिसरात मोठी गर्दी केली असून त्यांचा आक्रोश अत्यंत हृदयद्रावक होता। संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। विशेष म्हणजे मुलाच्या वडिलांनी या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे। दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आश्रमशाळा परिसरात RCP दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे। या घटनेमुळे शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। लहान मुले खेळत असलेल्या परिसरात इतका मोठा धोका असताना त्याकडे दुर्लक्ष कसे झाले असा सवाल उपस्थित केला जात आहे। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा निष्काळजीपणाबद्दल आदिवासी विकास विभाग काय ठोस पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू नेमका अपघाताने झाला की घातपातामुळे त्याचा सखोल तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। रईस शेख, विसरवाडी। आम्ही रात्री येनला नाही तर लगभग 5 वाजेला फोन येलो। आम्ही येनला तर याला आम्हाला होते मग काय नाही धमकी दे आम्हाला गेटा बारे निघा आहे का ते पोहकेच गए होत जे आम्हाला त्याला गेटा बारे दिन गई असे अखी राते याला आख्या का 8:30 वाजे मिसिंग केस टाका है गए तेल है नहीं अटकी है तो आम जो एला रखे तुम्हें नहीं टाका है आम केस टाका है गए तो एला फिरा नहीं गया एट्ले तो एला केस टाका गया तेल है लगभग 3 वाजे केस टाकी है नाइट हाँ राती काले राती एला मैं 8 वाजता आखला एने यहीं जा आता ने कर्मचारी ते सकला आता यहीं एना आम्हाला दादागिरी कही एना जो आम है ग्रुप में टके ने मिसिंगा एला तो आखे कहाँ टके के आम्हाला धमकी देला तुम्हें कहाँ टके के आम्हाला होता आखे तेला ही होते नहीं कहने एला ही बही रहीला जो एला आम आख्या का तुम मिसिंग केस टाका है आठे तो एला लगभग 3:30 वाजे का 3 वाजे मिसिंग केस टाकी एला एनी जो इंडा का राती है नहीं एला बंद आता एने हका है इने याने तो आम्ही एला खुला है एला ही एने एला हे को आखना आता का गेट कुदीन गई हो एला बरोबर तेलो ही ये नो कहीं गएलो ही काय टाकीम पोडिन मोय को एक ही लागे है का जुदो लागे तो एक कोई नहीं लागे एला एलो मर्डर को है कहा का मस्त रहे ठोकला खेल हल काका मा मोठो पो ही है शाळे એટલે બેની પો અહીં શાळे માતા એલા તો મોઠો પો આખે કા ઠોકલા આખેલ હાલ એકો આખા તો અને ही ठोकला आखे ही जागे जी पहला तो काय मागणी काय मा एकूच मागणी मा नेम मिळान जोजे ज्या ही कर्मचारी है नहीं या बदहाल सस्पेंड को आणि कलेक्टर मॅडम जा हुदू येई नहीं शिक्षण अधिकारी ता हुदू मा पोहा बोडी काढा देणारो नाही